नमस्कार. भूमी पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या घरी आता राहायला आलेली असते. तिथे असणाऱ्या रागिणीला हे अजिबात आवडलेलं नसतं. ते स्पष्टपणे भूमीला म्हणत असते, भूमी, तुझी पुन्हा या घरात यायची हिंमतच कशी झाली? त्यावर भूमी रागिणीला म्हणत असते, काय हो रागिणी आत्या, मला वाटलंच तुमच्या पोटात नक्कीच दुखणार, कारण इथे आलेली मी तुम्हाला अजिबातच चालणार नाही. कारण मी इथे नसताना तुम्हाला तुमची पोळी बरोबर शेकवून घेता येत होती ना. त्यावर रागिणी म्हणत असते, भूमी, शब्द जरा जपून वापरा. त्यावर आता भूमी म्हणत असते, का आता तुम्हाला का वाईट वाटतंय मी जरा काही चुकीचं बोलली तर? त्यावर रागिणी म्हणत असते, चुकीचं? त्यावर भूमी म्हणत असते, हो, मी चुकीचंच बोलते ना. तुमच्या नजरेत तर नेहमी माझं बोलणं हे चुकीचंच असतं. त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते, भूमी, शब्दांचे खेळ करू नकोस. मला सांग, या घरात तू पुन्हा का आली आहेस? त्यावर रागिणीला भूमी म्हणत असते, का का नको येऊ? हे तर माझं हक्काचं घर आहे. मला तुम्हाला आठवण करून द्यायला आवडेल की हे घर माझं हक्काचं आहे, तुमचं नाही. लक्षात ठेवा. त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते, भूमी, हे माझ्या भावाचं घर आहे. त्यावर मात्र आता थेट भूमी म्हणत असते, मी भूमी महाजन आहे आणि तुम्ही रागिणी पटवर्धन. हे महाजन पॅलेस आहे आणि तुमचं पटवर्धन जे काही पॅलेस किंवा घर काय असेल ते इथे नाही, तर तुमच्या सासरी आहे. तुम्ही तुमचं सासर सोडून इथे झक मारायला आलात का? का इकडची प्रॉपर्टी बळकावायला आलात? तुमच्या मनात जे काही आहे ना, ते मी कधीच पूर्ण होऊन देणार नाही आहे. त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते, भूमी, माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर खूप भारी पडेल तुला. त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते, बघायचंच आहे मला किती भारी पडतंय ते. आत्तापर्यंत मी तुमच्या वाटेला कधीच गेले नाही, पण लक्षात ठेवा, आता तुम्ही एक वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न जरी केलात ना, तर मात्र तुमची अख्खी वाट अडवून टाकीन मी. आणि आता विघ्नहर्तेच्या कृपेने घरातील सगळी विघ्न आपोआपच दूर होतील याची खात्री आहे मला. इकडे आपण पाहतोय आता रागिणीला खूपच टेन्शन येतं आणि ती लगेचच म्हणत असते, भूमी, आय एम सो सॉरी. मी तुला त्रास देण्याचा आत्तापर्यंत खूपच प्रयत्न केला, पण यापुढे मी तुला माझ्याकडून कोणताच त्रास होऊ देणार नाही आहे. त्यावर भुई म्हणत असते, रागिणी आत्या, तुमची ही नाटकं ना मला चांगलीच माहिती आहेत. आता तुम्ही माझ्याशी गोड गोड बोलणार आणि नंतर तुम्ही परत एकदा माझ्या वाटेमध्ये काटे पसरवण्याचा प्रयत्न करणार. मी तुमच्यावर कधीच विश्वास ठेवू शकत नाही. त्यावर रागिणी म्हणत असते, भूमी, असं काय करतेस तू? चूक ही माणसाकडूनच होते ना. त्यावर मात्र भुई म्हणत असते, हो, चूक ही माणसाकडूनच होते, पण तुमच्याकडनं चूक नाही तर अनेकदा गुन्हा होतो, गुन्हा. त्यावर मात्र रागिणी आता गप बसलेली असते. तिला कळून चुकलेलं असतं भूमी पुढे बोलण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण ती शब्दाचा बरोबर खेळ करते. इकडे आपण पाहतोय आता बेडरूम मध्ये आकाश आणि भूमी बोलत असतात. त्याच दरम्यान भूमी म्हणत असते, आकाश, मला आज खूप बरं वाटतंय. स्वतःच्या घरी आल्यावर कसं वाटतं अगदी तसं. त्यावर आकाश म्हणत असतो, भूमी, अगदी बरोबर बोलतेस तू, मलाही खूप छान वाटतंय. आपण दोघं असे एकत्र किती महिन्यांनी आहोत ना. त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते, हो आकाश, आणि माझं एक स्वप्न आहे की आपण असे कायम एकत्र असावं. त्यावर आकाश म्हणत असतो, भूमी, काळजी करूच नको तू, आपण आता एकत्र आलो आहोत ना, ते कायम एकत्र राहण्यासाठी. आणि अशातच आता थेट इकडे या दोघांना एकत्र पाहून कोपऱ्यात उभं राहून रागिणी स्वतःशी बोलत असते, द्या एकमेकांना वचनं द्या की तुम्ही एकत्र राहणार, पण मी तुमच्या विरोधात अशी काही उभी ठाकली आहे ना की तुम्हा दोघांना मी कायमस्वरूपी एकत्र कधीच राहू देणार नाही. आत्ता काही काळ तुम्ही एकत्र राहाल, पण लवकरच तुम्हा दोघांमध्ये फूट नाही पाडली ना, तर नावाची रागिणी पटवर्धन नाही मी. असं आता रागिणी स्वतःशी बोलत असते. त्याच वेळेला रागिणीच्या मागे आलेल्या पौर्णिमाने रागिणीच्या खांद्यावर हात ठेवल्यामुळे रागिणी दचकते आणि मागे वळून पाहते तर पौर्णिमा
लगेचच रागिणी म्हणत असते, काय ग हे बावळट, अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? असं मागणं येऊन खांद्यावर कोण हात ठेवतं? त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते, काय हो आई, एवढ्या घाबरलात तुम्ही? त्यावर लगेचच रागिणी म्हणत असते, घाबरले नाही मी, दचकले. लक्षात ठेव, रागिणी पटवर्धन कधीच घाबरत नाही. आणि अशातच आता पौर्णिमा म्हणत असते, आई मी तुम्हाला एकच सांगते, तुम्हाला जर या दोघांना एकत्र आनंदात बघायचं नसेल ना, तर लवकरात लवकर काहीतरी करा. त्यावर रागिणी म्हणत असते, आता तू मला सांगणार मी काय करायचं ते. लक्षात ठेव, मी रागिणी पटवर्धन आहे. कधी कुठे काय करायचं ना, हे मला अगदी बरोबर कळतं. आणि लगेचच आता रागिणीने थेट आपल्या एका फंटरला फोन लावलेला असतो आणि सांकेतिक भाषेमध्ये नेमकं काय आणि कसं करायचं हे सगळं काही सांगितलेलं असतं. आणि अशातच आता मध्यरात्री उलटून गेलेली असते. आकाश भूमी छानपैकी झोपलेले असतात. त्याच दरम्यान अचानकपणे एक फंटर जो रागिणीने आतमध्ये घेतलेला असतो तो आता आकाशच्या बेडरूममध्ये शिरतो आणि थेट क्षितिजाला उचलून तिथून पळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अचानकपणे मानसीने प्रसंगावधान ओळखून थेट मेन गेट बंद केल्यामुळे त्या फंटरला क्षितिजाला घेऊन बाहेर पळता येत नसतं. आणि अशातच आता एकच गोंधळ उडालेला असतो, कारण मानसीने जोरजोरात ओरडायला सुरुवात केलेली असते. मानसीच्या आवाजाने आता आकाश भूमी उठतात आणि थेट हॉलमध्ये आलेले असतात. त्यावेळेला मानसीला आकाश विचारत असतो, अगं काय झालंय मानसी, केवढ्याने ओरडतेस तू? त्यावर लगेचच आता मानसी म्हणत असते, आकाश जिजू, आपली क्षितिजा. त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते, काय ग काय झालंय क्षितिजाला? त्यावर मानसी म्हणत असते, आता एका व्यक्तीला मी क्षितिजाला इथून घेऊन पळताना पाहिलं, तर मी मेन गेट बंद केला आहे. याचा अर्थ तो अजूनही आपल्याच या बंगल्यामध्ये आहे. त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो, छान काम केलंस तू. आणि लगेचच आता थेट आकाशने सगळा बंगला पिंजून काढल्यावर एका कोपऱ्यामध्ये एक व्यक्ती क्षितिजाला घेऊन उभा असतो आणि तो आता थेट क्षितिजाला आकाशच्या हातात देतो. आणि लगेचच आकाश भूमीच्या हातात क्षितिजाला देत तो थेट आता त्या व्यक्तीला तुडवायला सुरुवात करतो. तो व्यक्ती म्हणत असतो, मारू नका मला. त्यावर लगेचच आकाशला भूमी म्हणत असते, आकाश थांब, त्याला मारू नकोस. नक्की त्याने असं का केलं आधी विचार. त्यावर त्या व्यक्तीने थेट आता रागिणीचंच नाव समोर केल्यामुळे रागिणीची चांगली पंचायत झालेली असते. आणि थेट त्या व्यक्तीला आकाशने आता म्हटलेलं असतं, नक्की काय प्रकरण आहे? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, रागिणी पटवर्धनने मला क्षितिजाला पळवण्यासाठी आतमध्ये घेतलं होतं. मित्रांनो, आता एवढं सत्य जर समोर आलं आहे तर रागिणी पटवर्धनची चांगली उचलबांगडी घरातून केली पाहिजे की नाही, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.